शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ऐतिहासिक महाउत्सव, लाखो फुले प्रेमींचा महासागर उसळणार। सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त चलो नायगाव हा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी महाउत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे। या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे तसेच जिल्हा संघटक मारुती ढगे यांनी सोलापूर जिल्ह्याचा झंझावाती दौरा करून कार्यक्रमाचं महत्त्व, उद्दिष्टे आणि रूपरेषा जनतेसमोर मांडली आहे। या दौऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून हजारो फुले प्रेमी नायगावकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली। या वर्षीचा जयंती उत्सव अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण सावित्रीबाई फुले यांचे पूर्वीचे 4-5 गुंठांचे स्मारक आता थेट 10 एकरमध्ये विस्तारित होत आहे। या भव्य परिसरात सावित्रीबाई फुले शिल्प, सावित्रीबाई फुले सृष्टी, अध्यापन वर्गासाठी स्वतंत्र हॉस्टेल अशा सर्व सोयी सुविधांनी सज्ज सुजलाम सुफलाम नयनरम्य नायगाव साकारले जाणार आहे। या ऐतिहासिक उपक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। या भव्य सोहळ्यासाठी राज्य व देशभरातून लाखो फुले प्रेमी एकत्र येणार असून हा क्षण इतिहासात कोरला जाणार आहे। विशेष म्हणजे नायगाव स्मारक विस्तारीकरणासाठी 143 कोटी रुपयांचं बजेट शासनानं मंजूर केलंय। त्यामुळे हा कार्यक्रम भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी ठरणार आहे। 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे या ऐतिहासिक उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे। सर्व फुले प्रेमींनी वेळेवर उपस्थित राहून सावित्रीबाई फुले यांना मानवंदना द्यावी असे आवाहन शेवटी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केलं आहे। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय 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 ज्योती, जय 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 क्रांती। धन्यवाद। सर्व नागरिकांना मी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। याचं रेकॉर्डिंग करा। मुख्य कारण आहे की सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे नायगावला। आणि नायगाव हे ठिकाण आहे आपल्याला इथून पंढरपूरहून वेळापूरहून माळशिरस नातेपुते, फलटणवरनं लोणंद आणि लोणंदवरनं वीर धरणावरनं पुढं नायगाव असा प्रवास आहे। आणि तो सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। याचं कारण आहे की 195 वर्ष आता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला पूर्ण होत आहेत। त्यांचं हे नायगाव हे माहेर आहे किंवा त्यांचं जन्मगाव आहे। या जन्मगावामध्ये 5 गुंठ्याचं स्मारक त्या ठिकाणी पूर्वीचं आहे, तर त्याचं विस्तारीकरण आता शासन करत आहे। त्यासाठी 10 एकर जमीन घेतलेली आहे आणि 10 एकर जमिनीमध्ये जागतिक दर्जाचं हे स्मारक होणार आहे। सावित्रीबाई फुले यांनी जे जे काही काम केलं आहे त्यांचं त्या ठिकाणी स्मृती राहण्यासाठी त्याचं शिल्प तयार केलं जाणार आहे। त्याचबरोबर तिथं अध्यापिका म्हणजे D.Ed जे कॉलेज असतं ते मुलींसाठी खास कॉलेज आता सध्या चालू आहे, पण ते छोटं आहे, तर त्याचं किमान 200-300 मुली त्या ठिकाणी दरवर्षी D.Ed पास होतील। त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था वगैरे, हॉस्टेल वगैरे असं। आणि हे स्मारक असा 143 कोटीचा प्रकल्प आहे। 143 कोटी मंजूर झालेले आहेत आणि ते मंजूर झाल्यानंतरच नकाशा, आराखडा सर्व मंजूर झाल्यानंतरच मुख्यमंत्री हा उद्घाटन करू शकतो, अन्यथा उद्घाटन होत नाही। तर ते महत्त्वाचं ते आहे की सावित्रीबाई फुले यांचं आता 4 वर्षानंतर म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या 200 वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो हा 2031 साली होणार आहे। आणि त्याच्या अगोदर महात्मा फुले यांचा 2027 साली 200वी जयंती आहे। तर त्यानिमित्त देशभर ही जयंती साजरी होणार आहे महात्मा फुलेंची आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई फुलेंची। आता महात्मा फुलेंची जयंती 200वी ही देशभर साजरी करायचा कार्यक्रम तुम्ही 15 ऑगस्टला कोणी भाषण ऐकलं असलं तर मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेला आहे। तर त्या अनुषंगानं आपल्या ह्या
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या नावाने एक नायगाव आहे, एक कटगुण आहे, म्हणजे महात्मा फुले यांची कुलभूमी आहे. दुसरी महात्मा फुले यांची कुलभूमी जी आहे ते खानवडी आहे. खानवडी म्हणजे या पुरंदर तालुक्यामध्ये सासवडजवळ आहे आणि जेजुरीच्या जवळ आहे. जेजुरीकडं आज जाताना पूर्ण बाहेर आलेला सासवड लागतं. तर अशापैकी एक तिथे एक आहे आणि पुण्याला एक महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक आहे. ते सुद्धा 4-5 गुंठ्यामध्ये पूर्वीचा वाडा, त्यांचा छोटा वाडा आणि आजूबाजूचे काही घरं ॲक्वायरेशन करून केलेलं आहे. तर त्याच्या पुढेही 4 एकर जागा मंजूर केलेली आहे. त्या ठिकाणी जी वस्ती आहे, काही दलिताची, मुस्लिमाची किंवा मागासवर्गीयांची वस्ती आहे टिंबर मार्केटजवळ. तर ती वस्ती काढण्यासाठी सुद्धा 1000 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे. आणि ती वस्ती काढून तिथं 4 एकर जागेत महात्मा फुलेचंही स्मारक, शिल्प अशापैकी करून तिथं मोठ्या सभा, मेळावे व्हावेत. आणि जे मोठे मोठे आता काय कोणाचे मेळावे होतात, दसरा मेळावा होतोय, कुणाचा कचरा होतोय, कसा कचरा होतोय, काय होतोय, त्याच्यापेक्षा आपला मोठा मेळावा झाला पाहिजे असं हे आपल्या इथल्या पालकमंत्र्याचं मत आहे. तर त्यासाठी पालकमंत्रीपद जोपर्यंत आहे किंवा ही मंत्रीपद आहे, 5 वर्षाचा कार्यकाळ त्याचा पूर्ण आहे, तर त्या कार्यकाळातच ह्यांना पूर्ण करायचं आहे. त्यासाठी त्यांनी हे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या सावतामाळी मंदिरांचं जे अवर्ग तीर्थक्षेत्र आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. त्यासाठी 150 कोटीचा निधी आलेला आहे. आत्ताच त्याचं काम सुरुवात होणार होतं, परंतु या आचारसंहितेमुळं तिथं जागा ॲक्वायरेशनचं काम अजून झालेलं नाही, पूर्ण आराखडा पूर्ण तयार झालेला नाही, त्यामुळे त्याचं उद्घाटन झालेलं नाही. ते माझ्या मते आता येत्या आषाढ वद्य चतुर्दशीला होणार आहे, म्हणजे सावतामाळीच्या पुण्यतिथी दिवशी होणार आहे. हां, तर हे सर्व कार्यक्रम होत असताना हे आपल्या स्वाभिमानाचे, अभिमानाचे कार्यक्रम आहेत. तर यासाठी आपल्याला सर्वांनी तिथं यायचं आहे, म्हणजे हजारोच्या संख्येनं. आता इथं तुमच्या गावातनं 1 गाडी, 2 गाडी, 4 गाड्या, 5 गाड्या, 10 गाड्या किती जरी मागितल्या तरी त्या गाड्या इथं पुरवण्याचं काम आपण करणार आहे. जाताना चहा पाण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे. परंतु इतक्या सगळ्या गर्दीमध्ये काही कमी जास्त त्रुटी झाल्या तर त्या तेवढ्या तुम्ही सांभाळून घ्या. आणि सकाळी लवकर इथलं कसल्याही परिस्थितीत शेवटचा माणूस गाडीत 5:45 वाजता बसला पाहिजे आणि 6 वाजता रस्त्यावर गाडी आपली दिसली पाहिजे, तर ते कार्यक्रम व्यवस्थित होईल. नाहीतर मग उशिरा येईल कार्यक्रम, अर्धवट आपल्याला पाहायला मिळेल किंवा ते वराती मागून एखादं घोडा आल्यासारखा कार्यक्रम होईल. तर त्यासाठी आपण 1 दिवस सावित्रीबाई फुल्यांसाठी 1 दिवस, तर तो आपल्या ह्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा जो आहे तो तिथं महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे ती की आपली एकी दिसली पाहिजे. आत्तापर्यंत माळी समाजाला किंवा बहुजन समाजाला नेता मिळाला नाही, ओबीसीला नेता मिळाला नाही, किंवा जे नेते होते त्यांनी जे काम केलं ते अपुरं आहे. ते पूर्ण करण्यासाठी आता हे हातात घेतलेलं काम आहे. याच्यामध्ये पक्षपात वगैरे काही नाही. तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये काम करा, कोणत्याही संघटनेमध्ये काम करा, कोणाचंही काम करा, याच्यामध्ये कोणताही पक्षाचा संबंध नाही. फक्त आपली एकी दिसली पाहिजे. आणि जर एकी असेल तर काय असतं की आपल्या इथं एक द्राक्षाचा घड असला आणि द्राक्षाचे घड सगळे जर विकायला ठेवले तर त्याचा भाव 100 रुपये किलो येतो. पण त्या घडातनं एक मणी बाजूला ठेवलेला असतो, तर त्याचा ढीक मानला तर तो 10 रुपये किलोला घ्यायला सुद्धा कोणी तयार होत नाही. कारण हे नाचलेला याचा शेवट झालेला आहे, पिकून द्यायच्या लायकीचा. तर मग आपला समाज हे पिकून द्यायच्या लायकीचा करायचा का त्या घडापट किमतीचा चांगला करायचा, हे आपल्या हातात आहे. तर हे ताकद दाखवण्यासाठी आपण सगळे आलं पाहिजे. 1 दिवस फक्त. आपल्याला कामं भरपूर आहेत, काम करणारा समाज आहे आणि सर्व कष्ट करून खाणारा समाज आहे. परंतु जो कष्ट करत राहतो त्याची प्रगती व्हायची असेल तर सत्तेशिवाय प्रगती नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणलेलं आहे, सत्ते वाचून आल्या अवकळा सकळ कळा पुसे म्हणा. आपल्या आपल्या मनाला विचारा की आपल्याकडे सत्ता नसल्यामुळं ही आपली फरफट होती आहे. ती थांबवायची असेल तर सत्तेत आपला समाज गेला पाहिजे, तो कुठल्याही पक्षांना जाऊ द्या. आणि त्याची जागृती कशी होते किंवा त्याची एकी कशी होते, एकी झाल्यानंतरच त्याचा विचार होतो, अन्यथा कोणाचाही विचार होत नाही. तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून हे प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला इथं महात्मा ज्योतिराव फुलेचा, सावतामाळीचा आपल्याला इथं वारसा आहे आणि त्याच्या पुढचं म्हणलं तर आपल्याला सर्व बहुजनांचा वारसा या ठिकाणी असल्यामुळं आपण आपल्याबरोबर BC, OBC, अल्पसंख्याक यांना सुद्धा घेऊन आलं तर आमची काहीही हरकत नाही. ही तुम्हाला सांगण्यासाठी खास करून आलेलं आहे की आपण नुसता माळी समाज करण्यापेक्षा बहुजन समाज जर आपण पुढे जायचं, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समाज, OBC समाज, SC समाज, बाकी समाजाचा आपल्याला काय विचार करायची गरज नाही. एवढ्या समाजाचा विचार करा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही
मोठ्या संख्येने इथनं आलं पाहिजे आणि आता एका गाडीला 60 माणसं कमीत कमी पाहिजे. तर 60 माणसाची यादी तुम्ही उद्याच्याला कसल्याही परिस्थिती आता कोणी केली असेल यादी त्या झाल्या असेल त्या होऊ द्या, त्याच्याबद्दल काय वाद नाही. एक मी आलोय आम्ही आलोय म्हणून आणखी एक यादी जास्त करा उद्या आणि एक गाडीची व्यवस्था करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. पार्टी गाडी कुठलीही मिळणार नाही, गाडी फक्त आपल्याला पार्टी गाडी मिळणार नाही. 60 सीटाचीच गाडी मिळणार, इष्टी मिळणार, लालपरी हां मध्येच आपल्याला जेवणाची सोय होईल, आपल्या नाश्त्याची चहा पाण्याची होईल, तिथं ठिकाणी जेवणाची सोय होईल. आता या ठिकाणी लिंगे सर खूप उशिरा आले. अनावधानानं आम्हाला तुमचं थोडंसं स्वागत वगैरे करायला जमलं नाही. आमची जी इच्छा आहे ती तुम्ही मानून घ्यावी. अमोल सर, सचिन सर, अध्यक्ष कुठे गेले, बलभीम अध्यक्ष, या सर्वांना मी विनंती करतो त्यांचा त्यांनी नारळ देऊन त्यांचं काय फेटा काय करा. बापू या की पुढं पलीकडे या फोटो काढा. बापूसाहेब भंडारे यांची आता नुकतीच आपण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केलेली आहे. माग जा.